काय असते हो स्त्री? शिकलेली नसेल तर अडाणी असते, एज्युकेटेड असेल तर दीड शहाणी असते, घाबरून शांत बसली तर कुलक्षणी असते, स्वतःच्या हक्कासाठी बोलली तर अवलक्षणी असते. काय असते हो स्त्री? मूल बाळ नसेल तर ती वांज असते, मुलांनी केलेल्या चुकांमध्ये तिच्या संस्काराचे उणे दिसते. कमावती नसेल तर घरात बसून खाते, कमावती असेल तर पैशासाठी घराबाहेर जाते. काय असते हो स्त्री? स्वतःला नाजूक ठेवलं तर तिला सोसवत नाही कामाची झळ, हात कडक होईपर्यंत काम केलं तर तिला दुनियेचं आलं बळ. घरातील काम केलं तर ती मोलकरी नसते, बाहेर कामाला गेली तर ती चरित्रहीन असते. काय असते हो स्त्री? ती आधी गेली तर भाकरीची पंचायत पडते, नंतर गेली तर संसाराचा गाडा एकटीच ओढते. परपुरुषासोबत बोलायला तिला मुभा नसते, कारण विधवेवर समाजाची संशयी नजर असते. काय असते हो स्त्री? साधी राहिली तर समाजासोबत चालत नाही, फॅशन केली तर संस्कृती जपत नाही. एवढं सगळं सहन करूनही तिच्या चेहऱ्यावर समाधान असते, कारण स्वतःमध्ये ती नेहमी आनंद शोधत असते. काय असते हो स्त्री? लहानपणी बापाचा, मोठी झाल्यावर भावाचा, लग्न झाल्यावर नवऱ्याचा आणि म्हातारी झाल्यावर मुलाचा. शेवटी सगळ्यांच्या धाकातच ती आयुष्य जगते. तक्रार तरी कुणाकडे करेल, म्हणूनच तिच्यात नवदुर्गाची शक्ती असते. काय असते हो स्त्री? आईसारखी बापाची काळजी घेणारी मुलगी असते, भावावर आलेल्या संकटांना सामोरे जाणारी बहीण असते, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसार करणारी बायको असते, स्वतःच्या पोटाला मारून लेकरांसाठी जगणारी आई असते. तरीही सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती एक स्त्री असते, ती एक स्त्री असते.